त्यामुळे म्हणजे एक त्याचं अलीकडचं थोडसं माऊली ऐका ना काहीतरी बाळ वगैरे करत होते आणि त्यांच्या अलीकडून एक घर बांधलं नवीन ती गोरू गोरू माऊली येते. त्यांचा मुलगा पुण्याला होता, लॉकडाऊन मध्ये इकडे आला, त्याचं लग्न झालं नंतर. बरोबर आहे ना. तिथे 10-12 शेवगाचे झाड होते का मी शेवगे शेवगायचे आता एक दिवस राहील तिथे पटली खूप. मग त्या पांडुरंग बाबाच्या नातीचं लग्न झालं होतं. आता लग्न झालं ना आता त्यांनी मोठं दिलवाले. तुम्ही कुठं राहता बाई? हे देवीच्या वटीसाठी साडी पातळ चालू होतं आणि हे देवीची गोंधळी. जर असं इच्छा तर द्या तुमच्या, नसेल तर राहू द्या. मी की दुसरं कोण नाही, मी कुलदेवतेचं नाव करतो आणि प्रत्येक घरामध्ये गोंधळी गोंधळ करतो. आणि मी कसं आता मी हा वार येणं पण तर मग देवीचं बिर्द तुमच्या दारात वाजायला पाहिजे. नाही मी घेतो ना, येतो मी येतो. देवीचं बिर्द आपल्या दारात वाजायला पाहिजे. तुम्ही जागरण गोंधळ करीत नाही लग्न काढून मग सांगा आता बाबांचं संभळ्या आज दुसरं चालेल नाही गेलं तर हे सात आठ नाही 4-5 घरी मोठी माणसं आता ज्यादा काही पैसे घ्या आम्हाला काही गरज नाही राहिली. आता थोडं जेवायला आता तुम्हाला आले ना भरपूर आता हे एवढं पावसा दिवस जाऊन देतात मग मागा लागत तिकडे जरा काय सापडली ते तेराची पैसे ना नाही का 500 रुपये दे. वातावरती करणार आहे ना. नाही अजून पैसे रोगाला द्यायला द्यायला पाहिजे. किती दिवस झाले तू पैसे घेऊन आज पैसे द्यायले मध्ये शिवाय बाबा सर जातो का? कपडे जाय मामा सोबत गाडीवर भेट जाय. नाही 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 पॅन्ट आपली नाही उंची वाटी पोरची म्हणून पाठवेल तुम्हाला. पॅन्ट लांबी होती उंची वाटी, पोरग मोठं झाला. कपडेच बरोबर नाही घेतले, कपडे चांगले. तू मोठं झाला ना आता हे पाय का पडेल होते ते घालले जाईल गेले घालून द्या. आता आता तू सोबत बोली तू गेला कोण नाही. अरे राम राम. त्यांनी बी घर बांधलं होतं बा. त्या 5-6 महिन्यामध्ये झाली संघटना म्हणते. मंदिर हे राम 5-6 महिने आम्ही जाऊन आलो तिथून. ते बाबाचं मुली नातीचं लग्न होतं ना, ते माझ्या अशी घरासारखी ओळखीचे. लगेच ते दिलवाल्याचे घर आहे ते बी तुमच्या बाईचे. हा ते दिलवाले का? त्यांच्या बी मुलीचं लग्न झालं. तुम्ही ते कोरोना मध्ये लॉकडाऊन मध्ये लग्न झालं शेतामध्ये त्या पाटाच्या कोळी. बरोबर आहे ना? दिलवाल्याचे एकच घर तिथे. काय डायरेक्ट घेऊन आला आणि निघून घेऊन येतो आता ते गेला त्याला काय 2-3 माणसं काय दवाखान्यात जायचं का? जिथे जातो तिथली माहिती राहायची. ते कसं मी ते जागरण करतो ना, मग ते ओळखीचे होतं. ते आता
म्हणजे आमच्या घरासारखीच गोष्टी झालेली तिथे. तिथले आप शिंदे, पेके, सागेसकर, बोरुडे, साबळ्याचे घरी तिकडं 3-4 भाऊ, शिवाजीरावचे. गव्हर्नमेंट तिकडे महाराज म्हणतात त्यांना. त्यांचं ऑपरेशन झालं. काय गडबड सर्व बरं आहे का सांग फरक पडतो ते पेव जास्त होईल मामाचं हा पहिले आपण पितो नंतर ते पित आपल्याला. हा नाही अल्कोहोल ते होतच ते हा मग ते सुटतेच नाही मग ते शेवटच करतं मग ते शेवट म्हणजे त्यानं ते तसं म्हणून आता भावला रागी नाही तर नाही. पण ते काय आहे कारण तू उदाहरण आता सगळं पाहतोस ना आपण हो त्यानं किडन्या खराब होणे हा ते लय मोठं प्रॉब्लेम होतं. खूपच खराब होतं ते सगळं खराब होतं. आमचं वडील त्यानंच जायचे पण जागरण गोंधळ करायचे. आम्ही बी तेच करतो पण कलाकार होते जास्त लय कलावंत पहिले लाऊड स्पीकर काय असते मग ते घेतलं की मग ते रात्रभर करावं लागतं मौली अंग बुटून बुटे आले ते आले तेवढं आहे. मग ते मस्त ते मग ते वाटे नाही ना. आणि एवढी कला असून काय 40 माझ्याच वयामध्ये आता मी 40 चालू म्हणून राहील 40 म्हणजे मग ते आमच्या डोळ्यासमोरची चित्र आहे ते पाच बी नाही आम्ही त्याच्याकडे जे आहे ते सत्य नाही त्याला तो खोटं बोलत आहे तुम्ही मौली काही नाही कला होती जेवढी काही नाही शेवटी काही कलेचा उपयोग झाला नाही काहीच कला असून त्याचा फायदा नाही झाला अशी कलाकार होते मौली म्हणजे वडील अरे त्याचा फायदा नाही करतात असं फायदा नाही करतात. टाकून द्या नाही मला वायर बदलून द्या म्हणलं म्हणजे तीनदा दाखवला उडत तेव त्याला मी काढली म्हणजे वायर बदलून बदलीन ते वायर काय म्हणलं सध्या काम करते